दिसला, अद्भुत तारा होता, चमत्कारिक तारा होता आणि या ताऱ्यामध्ये भविष्यवाणी चुपलेली होती, ती म्हणजे जर हे तारा कोणाला दिसला समजायचं की तो यहुदाचा राजा जन्मास येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय, पुन्हा वाचा काय म्हटलेलं. कारण आम्ही पूर्व दिशेस त्यांचा तारा पाहून त्याला नमन करावयास आम्ही आलेलो आहोत. हा 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 आणि त्याने प्रजेचे सर्व मुख्य याजक व शास्त्री यांना जमून विचारले की ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हावा. बघा या ठिकाणी, ठीक आहे, या ठिकाणी हे जे मागी लोक आहेत हे दूर दूर पर्यंत हे दुसऱ्या समाजाचे होते. हे खगोलशास्त्राचा अभ्यास करणारे होते. हे ज्ञानी लोक होते. यांना काहीच माहिती नव्हतं. यहुदी समाज काय आहे माहिती नव्हतं. हे कसा जन्म होणार आहे हे माहिती नव्हतं. परंतु त्यांना हे माहिती होतं काहीतरी अद्भुत तारा या जगामध्ये दिसणार आहे आणि त्या ताऱ्याच्या शोधामध्ये ते आलेले होते. आणि प्रियांनो, मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे, हे जे मागी लोक आहेत हे अन्य जातीतले लोक होते. लक्ष द्या, हे कुठले होते? पण परमेश्वराने या लोकांची निवड त्याच्या दर्शनासाठी केलेली आहे. हालेलुया. आम्ही अन्य जातीचे आहोत. आम्ही यहुदी नाही. आम्ही येशूच्या कुळातले नाही. आम्ही कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात नाही. आम्हाला येशू माहिती नाही, परंतु तरीही आमची निवड येशू ख्रिस्ताने केलेली आहे. हालेलुया, हालेलुया. समजत आहे तुम्हाला? बघा, त्याच्या जन्मानिमित्त हा एक आमच्यासाठी चमत्कार आहे. हा एक आमच्यासाठी काय आहे? अन्य जातीतल्या लोकांनाही परमेश्वर त्याच्या समोर तो काय करत असतो? तो काय करत असतो? दंडवत घालण्यासाठी काय करत असतो? त्याला बोलवत असतो. हालेलुया. आम्ही अन्य जातीचे आहोत. आमचे देव वेगळे आहेत. आमचा धर्म वेगळा आहे. आमची जात वेगळी आहे. आमचे नाव वेगळे आहे बेटा. परंतु तुम्हाला आज या ठिकाणी परमेश्वरानं या मंदिरामध्ये एकत्र केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. मागे लोकांसारखं आम्ही त्या येशू बाळाचं दर्शन घेण्यासाठी, आम्ही जरी वेगवेगळ्या स्वभावाचे आहोत, वेगवेगळ्या धर्माचे आहोत, वेगवेगळ्या संस्कृतीचे आहोत, पण परमेश्वराने या ठिकाणी तुम्हाला आणि मला त्याचं दर्शन घेण्यासाठी, त्याच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी एकत्र केला आहे. हालेलुया. हा आमच्यासाठी चमत्कार आहे. म्हणजे अन्य जातीतल्या लोकांनाही परमेश्वर काय करत असतो? दर्शन देत असतो. तिसरा चमत्कार काय झालेला आहे बघा. तिसरा चमत्कार, येशू ख्रिस्ताच्या जन्मामध्ये कोणीतरी रात्रीच्या वेळेस जागरण करत होतं. कोण होते ते? कोण होते? किती अध्यायामध्ये लिहिलेलं आहे? किती अध्यायामध्ये लिहिलेलं आहे? काय सांगू शकता? माझ्याकडे रेफरन्स आहे, मी तुम्हाला कोण ऍक्टिव्ह आहे. हा, मेंढपाळाचं दर्शन किती अध्यायामध्ये आहे? वाचा. याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्या जवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्याच्या भोवती पसरले. हा, त्यांना मोठी भीती वाटली. हा, बस या ठिकाणी बघा, लक्ष द्या. आता तिसरा चमत्कार काय आहे? आपण काय बघत आहोत? येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत ते एक चमत्कार आमच्यासाठी आहे. एक कुमारी, कोणतीही व्यक्ती, कोणतीही स्त्री, कोणतीही मुलगी जर गर्भधारण केली तर समाज तिला समाजापासून काय करत असतो? काय करत असतो? दूर करत असतो. या समाजाची रीतिरिवाज परमेश्वरानं काय केलेले आहे?
दूर केलेली आहे, बदलून टाकलेली आहे. याचा अर्थ असं नाही आजकालच्या मुली एकदम लग्न न होताच लेकर पस्तावेल, असं होणार हे आमच्या घटनामध्ये लिहिलं नाही. गलत समजू नका प्लीज. परंतु परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. तिसरा चमत्कार काय झालेला आहे की त्या काळामध्ये मेंढर दर्शन घेत होते. मेंढर काय करत होते? मेंढपाळ काय करत होते? काय करत होते? मेंढर राखत होते. परंतु त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, एक स्वर्गदूत त्यांच्याकडे आलेला आहे आणि स्वर्गदूत त्यांच्याकडे येऊन एक वचन बोललेलं आहे. बघा, आपण वाचूया सर्वजण मिळून. आज दाविदाच्या नगरात हे कुणाला म्हणत आहे? कोणी कुणाला सांगत आहे? एक स्वर्गदूत एक रानामध्ये जे मेंढर चारत आहेत त्यांना हा संदेश देत आहे आणि म्हणत आहे, मेंढपाळांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. आज दाविदाच्या नगरामध्ये एक महान घटना घडलेली आहे, एक अद्भुत घटना घडलेली आहे आणि तुमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे आणि मी स्वर्गातून तुमच्याकडे आलेलो आहे. आणि त्यावेळेस बायबल मध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे, त्या मेंढपाळाने आपले सर्व मेंढर सोडले आणि ते कुठं गेले? कुठं गेले? येशूला पाहण्यासाठी गेलेले. बघा, आता जर या मेंढराची परिस्थिती बघितली, या मेंढपाळाची परिस्थिती बघितली, त्या काळामध्ये मेंढपाळ म्हणजे गरीब लोक होते, समाजामधून बहिष्कृत केलेले लोक होते, समाजामधून बाहेर काढलेले लोक होते. त्यांना समाजामध्ये कोणतं स्थान नव्हतं. ते गरीब होते, आपल्या मेंढराचा उदरनिर्वाह करत होते, कुणाचे तरी मेंढर ते सांभाळत होते. अशा गरीब लोकांना स्वर्गदूत येऊन म्हणतो, आता भिवू नका, आता भिवू नका. तुमच्यासाठी दाविदाच्या नगरात कोण जन्मला आहे? तारणारा जन्मला आहे. प्रियानो, आमचंही जीवन अशा या मेंढपाळासारखं होतं. आम्ही गरीब होतो, आम्हीही दुःखित होतो, आम्हीही आजारी होतो. आमची परिस्थिती, आमची लायकी तशी नव्हती. आमच्या आजोबांनी, आमच्या आजोबाचं घर कुठंतरी गावच्या शिवारामध्ये होतं. कुठंतरी समाजानं त्यांना अशा प्रकारचे दुजाभाव करत होते. परंतु कोणीतरी येशू बद्दल आम्हाला सांगितलं. आज आम्ही प्रतिष्ठेचं जीवन जगत आहोत. हालेलुया, हालेलुया. समाज तुम्हाला या ठिकाणी विभक्त करू शकतो. जे रंजले गांजलेले आहेत, जे पीडित आहेत, जे गरीब आहेत, जे गोर गरीब आहेत, ज्यांच्याकडे जेवण नाही, ज्यांच्याकडे घर नाही, ज्यांच्याकडे पैसे नाहीत, ज्यांच्याकडे गाडी नाही, ज्यांच्याकडे बंगला नाही, अशांकरिता आज दाविदाच्या नगरात कोण जन्मलेला आहे? तारणारा जन्मला आहे. आणि तो कोण आहे? तो ख्रिस्त प्रभू आहे. तो कोण आहे? ख्रिस्त म्हणजे मसीहा. तारणारा म्हणजे काय? ज्या ठिकाणी मला आता शक्य नाही, ज्या ठिकाणी मला यातून बाहेर निघणं शक्य नाही, कोणीही मला सोडू शकत नाही, आजारातून कोणी सोडू शकत नाही, दुःखातून कोणी सोडू शकत नाही, त्यावेळेस येशू ख्रिस्ताने येऊन मला काय केलेलं आहे? सोडवलेलं. बोलो येशू मसीह की. हा माझ्यासाठी तिसरा चमत्कार आहे. तिसरा चमत्कार हे आहे, मेंढपाळासारखं आम्ही बहिष्कृत केलेले लोक होतो. समाजापासून आम्ही दूर फेकले गेलेले लोक होतो. समाजामध्ये आमची ओळख नव्हती. समाजामध्ये आम्ही गरिबी परिस्थितीमध्ये होतो. आमच्याकडे पैसे नाहीत, आमच्याकडे धन दौलत नाही, आमच्याकडे गाडी नाही, आमच्याकडे बंगला नाही, आमच्याकडे काहीच नाही. परंतु आमच्याकडे जगाचा निर्माण करता येशू आहे. हालेलुया, हालेलुया. ज्या येशूनं सर्व काही बनवलं, बघा लक्ष द्या, ज्या येशूनं सर्व काही बनवलं, तो येशू तारणारा तुमचा आणि माझ्याकरिता या जगामध्ये आलेला आहे. हालेलुया, हालेलुया. तिसरा चमत्कार, रंजल्या गांजल्यासाठी, पीडित लोकांसाठी, कुपोषित लोकांसाठी, अशा स्त्रियांसाठी, विधवांसाठी, असे बालक आहेत, अनाथांसाठी, पोरक्यांसाठी, ज्यांना कोणीच नाही, अशा लोकांकरिता एक सुवार्ता तुम्हाला या ठिकाणी गाजवण्यात येत आहे. भिवू नका, तुमच्यासाठी तारणारा जन्मास आलेला आहे. याचं नाव काय आहे? याचं नाव काय आहे? तो ख्रिस्त प्रभू आहे.
शेवटी एक घटना घडलेली आहे बघा, पुढे जाऊया आपण. येशू ख्रिस्ताचा जन्म कुठे झाला? इकडे लक्ष द्या, थोडा वेळ, आणखी एक 5-10 मिनिटं घेऊ. येशू ख्रिस्ताचा जन्म कुठे झाला? येरुशलेम मध्ये एक छोटस बेथलेहेम गाव होतं. त्या बेथलेहेम गावामध्ये त्या छोट्याशा एका झोपडपट्टीमध्ये गव्हाणी होती. म्हणजे आताच्या काळामध्ये काय म्हणतो आपण? काय म्हणतो? गाईचा गोठा. आणि त्या गोठ्यामध्ये छोटीशी जागा त्या ठिकाणी त्यांना भेटली होती. बायबल असं म्हटलेलं आहे, त्याला गव्हाणी असं म्हटले. त्याला काय म्हटलेलं आहे? बरोबर. आता ही गव्हाण आहे, ही गव्हाणी आहे. आता मला लक्ष द्या, या ठिकाणी तुम्हाला सांगायचं, बेथलेहेम गावापासून येरुशलेम, बघा बेथलेहेम गावाची जी राजधानी आहे त्या गावचं नाव आहे येरुशलेम. आपली राजधानी कुठं आहे सांगा? कुठं? आपण भारतामध्ये आहोत आणि या भारताची राजधानी कुठं आहे? दिल्ली. परंतु नांदेड पासून दिल्ली जवळ आहे का? परंतु त्यावेळेस बेथलेहेम गावापासून 30 किलोमीटर अंतरावर हे काय होतं? हे बेथलेहेम गाव होतं. आणि येरुशलेम शहर 30 किलोमीटर अंतरावर ते शहर होतं. त्याला राजधानी म्हणण्यात येत आहे. परंतु या ठिकाणी इतिहास असं सांगतं, बायबल असं सांगतं की त्या येरुशलेम मध्ये मोठमोठे राजे होते बेटा. मोठमोठे राजांच्या मुली होत्या, मोठमोठे राजवाडे होते, मोठमोठे घर होते, मोठमोठे गाड्या होत्या, मोठमोठे पैसेवाले व्यक्ती होते. परंतु बायबल असं सांगतं येशू ख्रिस्ताचा जन्म त्या येरुशलेम मध्ये मोठमोठ्या राजवाड्यामध्ये झाला का? नाही. पवित्र शास्त्र आम्हाला सांगत आहे, एक छोट्याशा गायीच्या गोठ्यामध्ये जगाचा निर्माण करता प्रभू येशू ख्रिस्ताने जन्म घेतलेला आहे. बोलो येशू मसीह की. आता हे का असं झालं? का असं झालं सांगा? काय सांगू शकता? का येशू ख्रिस्ताने येरुशलेम फक्त 30 किलोमीटर अंतरावर आहे. त्या ठिकाणी राजा असतो, त्या ठिकाणी हेरोद असतो, त्या ठिकाणी मोठमोठे लोक आहेत, त्या ठिकाणी श्रीमंत लोक आहेत, भरपूर अशी जागा आहे, सर्व काही त्या ठिकाणी सुविधा आहेत. असं कसं झालं? का अशा रीतीने येशू ख्रिस्ताचा जन्म झाला? काय सांगू शकता? काय सांगू शकता? आणखी काय सांगू शकता? बरोबर. आणखी काय? बरोबर. आणखी या ठिकाणी तुम्हाला मला सांगायचं आहे, ज्या घटना बायबल मध्ये जुन्या करारामध्ये लिहून ठेवलेल्या होत्या त्या नवीन करारामध्ये पूर्ण झालेल्या आहेत. हालेलुया, हालेलुया. या ठिकाणी लिहून ठेवलेलं होतं की गव्हाणीमध्ये त्या बाळाचा जन्म होणार आहे. आणि ती गव्हाणी या ठिकाणी हे दर्शवतं, गरीब, ज्यांना घर नाही, ज्यांना जागा नाही, ज्यांना चर्चसाठी जागा नाही, ज्यांना घर बांधण्यासाठी जागा नाही, जे गोरगरीब आहेत, जे दीन दुबळे आहेत, ज्यांना काहीच नाही, अशा लोकांसाठी तो काय झाला? काय झाला? नम्र झाला, गरीब झाला. हा माझ्यासाठी चमत्कार आहे. एक जगाचा निर्माण करता व्यक्ती, एक जगाचा निर्माण करता देव, जगाचा सृष्टी करता देव कोणत्या तरी राजवाड्यामध्ये जन्म घेऊ शकला असता. परंतु त्यांनी स्वर्ग सिंहासन सोडून ते सर्व नाकारून एका छोट्याशा झोपडीमध्ये, गायीच्या गोट्यामध्ये, ज्या ठिकाणी वास आहे, ज्या ठिकाणी परिस्थिती गंभीर आहे, ज्या ठिकाणी मच्छर आहे, ज्या ठिकाणी संकट आहे, ज्या ठिकाणी पाणी नाही, ज्या ठिकाणी व्यवस्था नाही, त्या ठिकाणी त्यांनी त्याचा जन्म घेतला. आज आपण कुठं राहतो? आज आपण कुठं राहतो? आपल्या घरची परिस्थिती आहे. 2-2 दिवस नळाला पाणी येतं का? आपले रोड चांगले आहेत का? आपल्या घरच्या खिडक्या कधी फुटलेल्या आहेत? कधी घरचे पत्रे तुटलेले आहेत? कधी घरातले पेंटिंग आपल्याला करण्यासाठी पैसे नाहीत? घरामध्ये विस्कळीतला प्रकार आहे, तेच भांडे बघून आपल्याला एकदम दुःख वाटत आहे. अशा या परिस्थितीमध्ये कोणीतरी तुमच्याकडे येऊन येशूचं नाव सांगितलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. आता तुमची परिस्थिती बदलणार आहे, तुमचं घर बदलणार आहे, तुमची संगती बदलणार आहे. कारण जगाचा निर्माण करता परमेश्वर स्वर्ग सिंहासन सोडून तो गरीब झाला. आम्ही
असतं सांगा बरं? कोण राहिलं असतं? येशू ख्रिस्ताचं दर्शन घेण्यासाठी कोण पुढे राहिलं असतं? पंतप्रधानला भेटण्यासाठी अगोदर कोण पुढे राहतं? कोण? मोठमोठे कार्यकर्ते. बिचारा पाठीमागा असं, मला पण जाऊ द्या ना थोडस प्लीज, मला पण थोडस जाऊ द्या ना, याला चल तिकडं. याचे बॉडीगार्ड पण त्याच्यापर्यंत येऊ देत. आज तुम्ही गरीब आहोत, दीन दुबळे आहोत, आम्हाला कोणी आमची ओळख नाही, समाजामध्ये आम्हाला कोणी ओळखत नाही, पण परमेश्वराने त्याचं वचन म्हटलेलं आहे, तुम्ही मला निवडलं नाही तर मी तुम्हाला निवडलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. जगाचा निर्माण करता परमेश्वराने म्हटलेलं आहे, घाबरू नका, आता तुम्ही गरीब राहणार नाही. तुमच्यासाठी मी गरीब झालेलो आहे, जेणेकरून तुम्हाला घर नाही, तुम्हाला काहीच नाही. आता असं होणार नाही. तुमची परिस्थिती काय होईल? बदलली जाईल. कारण तुमच्यासाठी मी गरीब झालेलो आहे. तुमच्यासाठी या गाईच्या गोटामध्ये ज्या ठिकाणी पाणी नाही, ज्या ठिकाणी मच्छरदाणी नाही, ज्या ठिकाणी व्यवस्था नाही, कोणीही काहीच व्यवस्था करू शकत नाही, कुणाचंही लक्ष नाही, कोणीही तुम्हाला बघत नाही, कुणाचंच लक्ष नाही, अशा न लक्ष येणाऱ्या एरियाला आज जगाचं लक्ष वेधलेलं आहे. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. न लक्ष असणाऱ्या लोकांना आज तुम्हाला जग ओळखणार आहे. हालेलुया, हालेलुया. समाजामध्ये तुमची ओळख नाही, तुमची परिस्थिती गंभीर आहे, तुमच्याकडे खाण्यासाठी काहीच नाही, तुमचं घर पडलेलं आहे, तुम्हाला कोणीही बघू शकत नाही. परंतु पवित्र शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे, भिवू नका, या जगाच्या शेवटापर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. हालेलुया.